महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा आज शिवसेनेचे नेते विक्रम राठोड यांच्या वतीने शिवालय या ठिकाणी शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणदणून गेला होता। हिंदू धर्मरक्षक माजी आमदार स्वर्गीय अनिल भैया राठोड यांनी शहरात जी राजकीय आणि सामाजिक परंपरा सुरू केली होती तीच परंपरा कायम ठेवत विक्रम राठोड यांनी विजयी उमेदवारांचं स्वागत केलं। भैयांच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही शहरात काम करतोय। अहिल्यानगर महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार असून महापौर शिवसेनेचाच असेल। येणाऱ्या काळात शहराचा आमदार देखील शिवसेनेचाच असेल यात शंका नाही, असं विक्रम राठोड यांनी सांगितलं। आज या ठिकाणी हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या आशीर्वादाने यांच्या शिवालयामध्ये आमचे शिवसेनेचे 10 वाघांचे या ठिकाणी सत्कार समारंभ करण्यात आलेला आहे। आज आपण पाहतोय या नगर शहरात अत्यंत वेगळ्या पद्धतीचे निवडणूक या नगर शहरात झाली। गेल्या 25 वर्ष अशी निवडणूक झाली नाही। एवढ्या दहशतीत प्रचंड पैशाच्या वाटपामध्ये या पूर्ण महासागरामध्ये तरी पण याचा प्रवाहाच्या विरोधात जाऊन या ठिकाणी आमचे सगळे नगरसेवक निवडून आले। काही नगरसेवक अत्यंत कमी फरकाने या ठिकाणी आमचे निवडून त्यांना पराभवाचा सामना करण्यात आला। पण या ठिकाणी शिवसेना पुढच्या 5 वर्ष हे संपूर्ण शिवसैनिक संपूर्ण नगरसेवक अतिशय जोमाने या महानगरपालिकेत या नगर शहरातले जेवढे प्रश्न आहे ते जोमाने मांडणार आहे व पुढच्या 5 वर्षात या नगर शहरात महापौर सुद्धा शिवसेनेचा राहणार आणि आमदार सुद्धा शिवसेनेचा राहणार हा विश्वास मला आहे। आणि मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सत्कार केला विक्रम भैयांनी, मी सर्व नगरसेवकांच्या वतीने त्यांचा आभार मानतो। 2018ला देखील आम्ही या ठिकाणी निवडून आला असताना धनुष्याच्या चिन्हावरच निवडून आलो होतो आणि त्यावेळेस भैयांनी आमचे सत्कार केले होते। आज भैयांची उणीव या ठिकाणी जाणवते। खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणावरून राजकारणाची सुरुवात केली आणि जी आमचे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची जी शिकवण आहे समाजकारण आणि 20% राजकारण ही जी शिकवण आहे त्याप्रमाणे आम्ही काम करतोय आणि त्यामुळे आम्हाला निवडून दिलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही इथून पुढच्या काळात जे कामं राहिलेले आहेत आमच्या प्रभागातील किंवा नवीन जो भाग आलेला आहे त्या भागातील काम आम्ही निश्चितच चांगल्या नवीन जोमाने मांडू। नगर शहरातील जे विविध प्रश्न आहेत तसा ब्लड बँकेचा प्रश्न आहे, फेज 2चा प्रश्न आहे, तुमच्या भुयारी गटार योजनेचा प्रश्न आहे, वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते येणाऱ्या काळात आम्ही मांडू सभागृहामध्ये आणि त्याचा निश्चितच निपटारा करण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे। या सोहळ्याला शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल। प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू। डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती। एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी। गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस। पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी। ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर। संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007।